माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणार कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रामराजे यांनी विरोध केलाय आणि यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा आता विरोध केलाय। तर त्याच वेळेला दुसरीकडे महादेव जानकर हे भाजप सोबत गेलेत आणि यामुळे या मतदारसंघामधील धनगर मतांचा फायदा रणजितसिंहांना होईल का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पुन्हा तिकीट दिल्यानंतर आता वादंग सुरू झालेला आहे। निंबाळकरांच्या उमेदवारी विरोधात भाजपचे धैर्यशील मोहिते, रामराजे निंबाळकर आणि शेकापचे जयंत पाटील एकवटलेले दिसतात। या तिन्ही नेत्यांच्या झालेल्या डिनर डिप्लोमसी नंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यानंतर रामराजेंची समजूत काढून शिष्टाईचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी केला खरा, मात्र तो यशस्वी झालेला दिसला नाही। रामराजेंनी फलटणमध्ये घेतलेल्या बैठकीत उमेदवार बदला अन्यथा कमी मतांना आम्हाला जबाबदार धरू नका असा इशारा दिलाय। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होत असलेल्या विरोधात आता महायुतीतल्या शिंदेंची शिवसेनाही सरसावली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध जाहीर करत उमेदवार बदलायची मागणी केली आहे। माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माढा मतदारसंघात फिरतोय। आम्ही लोकभावना काय आहे, जनतेची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये। आज फक्त फलटणचा प्रश्न नाही आहे, खटावचा प्रश्न आहे, माणचा प्रश्न आहे। ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवायचं की बाबा हे असं असेल, तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय करायचं ते करा। आमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं नसेल तर आमचा त्यांना जय महाराष्ट्र आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महायुतीचं काम करत असताना वरचे वरिष्ठ नेते सन्माननीय मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आदेश देतील तोच आम्ही शिरसावून म्हणून काम करतोय। सन्माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या ताकदीची तशा पद्धतीची माणसांनी उमेदवारी असावी, काम करणारी, सर्वसामान्यामध्ये मिसळणारी अशी लोक त्यांनी उमेदवार म्हणून द्यावीत अशी माझी सर्वांना वरच्या वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती राहील। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर हे फलटणमध्ये एकत्र पाहायला मिळाले। सध्या मोहिते पाटलांनी माण, खटाव आणि फलटण तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय। एकूणच रणजितसिंहांच्या उमेदवारी विरोधात सर्वपक्षीय एकवटलेले दिसतात। आता हा विरोध नेमका का होतोय तर कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या कामात मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं नाही। रणजितसिंहांनी मोहिते पाटलांना पालकमंत्री करण्याचा शब्द दिला पण मंत्रीपद दिलंच नाही। मोहिते पाटलांना रणजितसिंह निंबाळकर विश्वासात घेत नाहीत। फलटणच्या रामराजे निंबाळकरांचं आधीपासूनच राजकीय वैर आहे। हा विरोध होत असतानाही रणजितसिंह मात्र वरिष्ठांच्या पातळीवर हा प्रश्न सुटेल असं सांगतायत। मोहिते पाटील कुटुंब आमच्या पक्षातलं मोठं कुटुंब आहे आणि साहजिक आहे त्यांना अपेक्षा होती की या ठिकाणी त्यांना उमेदवारी पाहिजे होती, त्यांच्या बंधूंना उमेदवारी पाहिजे होती। त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यानंतर थोडीफार नाराजी असणं शक्य आहे आणि मला त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे मी कुठलाही शब्द या ठिकाणी या विषयावर बोलणार नाही। पक्ष म्हणून कोणी समजूत काढताना त्यांची दिसत नाही आहे, कारण पक्षाचे नेते निश्चितपणे त्यांच्या संपर्कात राहतील, त्यांची त्या ठिकाणी निश्चितपणे एक वजनदार नेतृत्व आहे, त्यांची काळजी घेतील। दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकरांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांना देवेंद्र फडणवीसांनी खो घातलाय। महादेव जानकरांचा महायुतीत समावेश करून घेतल्यानं माढा लोकसभा मतदारसंघातले गणित बदलण्याची शक्यता आहे। माढा, बारामती, सातारा, परभणी या मतदारसंघांवर याचा परिणाम होऊ शकतो। माढ्यात मराठा मतांपाठोपाठ 2 क्रमांकाची मतं ही धनगर समाजाची आहेत। धनगर समाजाची मतदारसंघात 5 लाख मतं आहेत। जानकरांना माढ्यात उमेदवारी देण्याची पवारांची इच्छा होती। बारामतीत धनगर मतांची बेगमी करण्याचा पवारांचा इरादा होता। जानकर महायुतीत गेल्यामुळे हा पवारांसाठी मोठा धक्का आहे। आता माढ्यातून गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख, धैर्यशील मोहिते पाटील या अभयसिंह जगताप यांच्यापैकी कुणाला शरद पवार उमेदवारी देणार याची चर्चा सध्या रंगली आहे। माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार
या गटाकडून मी एकमेव उमेदवार आत्तापर्यंत तरी प्रयत्न करीत आहे आणि साहेबांकडून उमेदवारीची मागणी केलेली आहे. बाकीचे 2 उमेदवार आहेत जे एक भारतीय जनता पार्टीचे आहेत, ते नाराज आहेत आणि दुसरे आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत, ज्या पक्षाबरोबर अजून महाविकास आघाडीमध्ये युती त्या पक्षाबरोबर आघाडी स्थापित झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून मी सध्या तरी एकमेव उमेदवार आहे ज्यांनी साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलायला भाजप पक्षश्रेष्ठी तयार नसल्याचं दिसतंय. त्यातच आता जानकर महायुतीत आल्यामुळे अंतर्गत विरोधानंतरही महायुतीची मतदारसंघातली ताकद वाढणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे माढ्याचा तिढा सुटण्याची शक्यता नसली तरी ही लढत चुरशीची होणार असं चित्र दिसतंय. माऊली डांगेचं ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, माढा.